पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस पंचायत पार्ट 4 मध्ये. काल होता बिग बॉस मराठीच्या घरातील शेवटचा कॅप्टन्सी टास्क आणि हा टास्क रंगला होता 5 जणांमध्ये. पहिला राऊंड पण छान झाला, दुसरा राऊंड पण छान झाला. पण काय झालं माहिती का, दुसऱ्या राऊंड मध्ये तन्वी हरली की त्याच्यामुळे तिला रडायला का आलं काय माहित नाही. तिला नेहमीच रडायला येत असतं ती हरली की. तिला म्हणजे हरणं नकोय, बाकी काही चालेल पण हारायचं नाही. हरलं की मग तिला रडायला चालू असतं तिचं. तिसरा टास्क खेळणार होत्या अनुश्री आणि रेवा. तर तन्वी अनुश्रीला बोलली की जर रेवाने मला नाही घेतलं तर तू मला घे. तर अनुश्री हो बोलली. तर मग तन्वी, तुला एवढा विश्वास नव्हता का तुझ्या रेवावर की अगं ती कोणाचं नाव घेते हे तरी बघायचं. लगेच तू रेवाला बोलून घेतलं नाही. रेवाला हळूच सांगते आता जाशील ना तेव्हा तू माझं नाव घे, माझी तब्येत बिब्येत ठीक आहे. हे काय होतं, तुला काय विश्वास नव्हता का तुझं नाव घेईल की नाही ते? का अनुश्रीला तू एक हे करून ठेवलेलंस की हा ही आहे बाबा, ही आपल्यासाठी खेळते, तुम्हाला काटा कधी सुटणार नाहीये आणि तुम्ही कधी काटाला सोडणार पण नाहीये. फायनलला पोहोचले तरी पण अजून तुम्हाला ग्रुपनेच खेळायचे तर खेळा, आणि महाराष्ट्राला पण तेच बघायचे आहे की नाही. बाकी बिग बॉस तर मजाच घेते, त्याला जे करायचं होतं तेच तो करतोय. त्याला काट्याला पुढे आणायचं होतं, आणलं. एवढंच येतात प्रभूला बाहेर काढला का तर रेवा होती म्हणून. जर रेवा नसती तर ते चौघही पुढे राहिलेच असते. प्रभूचा पत्ता हा रेवामुळे खरं तर कट झालाय आणि त्यात मोठा हातभार तन्वीचा आहे, जी हेल्प करू शकत होती पण तिने नाही केली. माझी तर ती त्याची बहीण बहीण म्हणून मिरवत असते. पण जेव्हा त्याला खरंच तिची गरज होती तेव्हा तिने काहीच करू शकली नाही. हे जेव्हा दीपाली बोलली तेव्हा तिने किती तांडव घातला होता त्या गोष्टींवर. फायनलचा टास्क चालू होता, असं वाटलेलं सगळे आता व्यवस्थित खेळतात तर फायनल पर्यंत सगळं व्यवस्थितच खेळतील, पण नाही. बापटच्या अंगात किडा वळवळतच असतो, त्याला काही ना काही घाण करायचीच होती म्हणून त्याने केली. कारण त्यांचाच तो हे होता, संचालक होता. त्याच्यामुळे त्यांना तर इझीच झालेला तो गेम त्या गोष्टीसाठी. मेहनत तर होतीच, पण त्यांनी सपोर्ट केला रेवाला. जेव्हा तिचा राऊंड चालू होता त्याने चाव्या खाली पाडल्या का तर त्या तिला सोप्या जाव्या टर्नमधनं बाहेर येऊन घ्यायला. आणि ह्याच्यावर अनुश्री पण भडकली होती आणि तिचं भडकणं साहजिक होतं, कारण तिला तन्वीने धरून ठेवलेलं. त्यामुळे त्यांचं दोघींचं सेम चालू होतं, ती तिला जाऊन देत नव्हती, त्यामुळे दोघी अडकून होत्या. ह्या दोघांनाच खेळायचं होतं. पण इकडे बापट तिला मदत करत होता, चाव्या पाडून दिल्या. आणि बिग बॉस पण एवढं शहाणा आहे, जेव्हा ती गोष्ट दाखवली, थोडीशी दाखवली की लगेच कॅमेरा फिरवला सागरच्या तिकडं. का तुमची इज्जत गेली का त्यात? हाच कुठं म्हणा तेव्हा. तुम्ही म्हणता शो स्क्रिप्टेड नाहीच आहे, शो स्क्रिप्टेड नाहीच आहे, पण बिग बॉस आहे ना ते स्क्रिप्टेडच खेळतो. ते दुसऱ्यांना सांगतं स्क्रिप्टेड करू नका, बनवू नका, तुम्ही तुमचं काय खरं खरं दाखवा. मग तुम्ही पण खरं खरंच दाखवा ना जे आहे ते. कॅप्टन्सी मध्ये संचालक तर बायस खेळलाच, आणि त्याच्यापेक्षा बायस तर बिग बॉस खेळतो सगळ्यांबरोबर. त्यांना इंडस्ट्रीमध्येच ठेवायचे आणि इंडस्ट्रीवाल्यांना जिंकवायचे. मग तसं सांगायचं होतं पहिलंच की बाबा आम्ही आमच्यातल्यांना जिंकवणार आहे. मग कशाला बाकीच्यांना घ्यायचं आणि त्यांचा तरी टाइम वेस्ट करायचा आणि बाकीच्यांचा सरळ तुमचा विनर जाहीर करून टाका. कशाला ते 14व्या आणि 13व्या आठवड्यासाठी बघायला लावते लोकांना बिग बॉस. दीपाली आणि बापट तन्वीबद्दल आता जे बोललेत ते तुम्ही दाखवणार आहे का भाऊच्या धक्क्यावर? की तिला दाखवणार आहे का, तिचे डोळे खोलणार आहे का तुम्ही की बघ तुझ्या ग्रुपमधले पण तुला असं असं करतात म्हणून? नाही दाखवणार. तुम्ही तेवढे बायस्टच आहात, कारण तुम्ही त्यांच्यात नाही भांडण लावून देणार. तुम्ही दुसऱ्या टोळीत बरोबर भांडण लावता आणि तेच बरोबर जमतं तुम्हाला. बरोबर त्यांच्यातला एक 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 गायब केलंय तुम्ही. मग तो रोशन असो, रुचिता असो, नाही तर आता आलेला संकेत असो, बरोबर सगळे गेलेत. आणि आता सॅटर्डे संडे पण कोणतरी त्यांच्यातलंच जाईल. कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मते घराबाहेर कोण जायला पाहिजे. चला आजसाठी एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन भागात.